जय राम, श्री राम जय राम, जय 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 जय राम, जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय समर्थ भक्त मयुरीताईंना विनंती करतो की आपण निर्माण सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू म्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते. त्यांच्या चरणी लोटांगण घालते. माझी गुरु माऊली शैलाताईला आणि राजू भाऊंना नमस्कार करते. आणि श्रोते, आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपल्या सगळ्यांना नमस्कार करते, मनापासून नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते. आपण काल बघितलं की आपल्याला स्वचा स्वभाव, आपलं जन स्वभाव निरूपण सुरू आहे आणि त्यामध्ये स्वचा स्वभाव आपल्याला बघायचा आहे की माझ्याबद्दल काय भाव आहे. इतरांचं बघणं अजून सुरू केलंच नाहीये. आपण आपलं बघायचं आहे पहिले. आणि माझा भाव काय आहे माझ्याच बद्दल. मी आत्मा आहे की मी देह आहे. आणि आत्मा बघणं, मी आत्मा आहे हे बघणं म्हणजे आत्मानुभव. आणि हाच आत्मा सगळ्या जनामध्ये आहे, सगळ्या जगामध्ये आहे. पहिले जन म्हटलं आहे बरं, आणि मग जगामध्ये म्हणजे जड चेतनामध्ये. तोच आत्मतत्व बघणं म्हणजे आत्मानुभव आहे. आणि ह्याच्यासाठी काल आपण पाहिलं की कर्म कसं करतात ते, त्यांचं कर्म कसं असते हा विषय आपण बघितला. आणि त्याचं कर्म मग निष्काम कर्म आणि शुद्ध कर्म. निष्काम कर्मच शुद्ध कर्म आहे.
आणि हे निष्काम शुद्ध पुण्याला कामी लागते. निष्काम कर्म शुद्ध पुण्य जमा होते आणि शुद्ध पुण्याचं देणं म्हणजे ईश्वर कृपा. ईश्वर कृपा होते आणि ईश्वर कृपा झाली की आपल्याला परमार्थ मार्गावर जावंसं वाटते. संसारामधून देहबुद्धीमधून निघावंसं वाटते आणि परमार्थ मार्ग धरला की परमार्थामध्ये काय आहे, मी कोण आहे हे जाणणं. मला माझा शोध घ्यायचा आहे, त्याच्यासाठी श्रवण शास्त्राचा अभ्यास. पण काही येत नाही आहे, काही समजत नाही आहे आणि तळमळ लागली आहे की हे मला समजावं, असं कोणीतरी असलं पाहिजे जे मला हे सांगेल, समजावून सांगेल आणि मला हे समजायला लागेल. अशी तळमळ झाली आणि त्या तळमळीमध्ये तळमळ बघून ईश्वराने कृपा केली, श्री गुरूंची प्राप्ती झाली. आणि ह्या श्री गुरु प्राप्तीतून ती तळमळ हळूहळू शांत होत गेली. शास्त्र समजायला लागलं, श्रवण समजायला लागलं की वेदांत शास्त्रांच्या हे जे सार आहे ते म्हणजे श्रवण आहे हे समजायला लागलं. म्हणजे वेदांताकडे दृष्टी गेली आहे. आणि असं कर्म करता करता त्या श्री गुरूंनी कृपा केली, सगळं विचारसरणी कर्म बदलत गेलं. हे आपण काल विस्ताराने बघितलं. आणि शेवटी श्री गुरूंच्या कृपेचा अंतिम टप्पा म्हणजे आत्मकृपा. काय, मीच ब्रह्म आहे, जे त्यांनी सुरुवातीलाच उपदेश केला होता, तत्वमसी ऐक शिष्या येथील वर्म स्वहेतूची आहे ब्रह्म. हा उपदेश त्यांनी केला होता, पण मला तो गळी उतरला नव्हता. आणि आता ते मला समजायला लागलं आणि त्याच्यावर दृढ निश्चय झाला, दृढ विश्वास झाला. आता हा दृढ विश्वास घेऊन त्यांनी कर्माचं आपण काल बघितलं. आता हा भक्ती कसा करतो. आज आपल्याला त्याची भक्ती, त्याची उपासना, त्याचं ज्ञान बघायचं आहे. पहिले करत होता असं नाही, पण आता काय बदल झाला आहे त्याच्या भक्तीमध्ये, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतो आपण. भक्तीची परिपक्वता म्हणतो. हे कशी होते, आपल्याला स्वभाव बदलायचा आहे तर हे सगळं बघणं गरजेचंच आहे. आपण म्हणतो ना की माणसाचा स्वभाव बदलत नसतो, दोरी जळते पण पीळ जात नाही. म्हणजे असे बोल आपण बोलत असो की स्वभाव माणसाचा काही केला जात नसतो, पण शास्त्र म्हणते बदलते आणि त्याच्यासाठी हे सगळं करावं लागते आणि ते आपण करत नाही. आमच्यासारखे साधारण, विशेष करून माझ्यासारखे, एवढं आपण करत नाही म्हणून स्वभाव बदलत नाही. आणि मग आपण म्हणून देतो की कोणाचाही स्वभाव काही बदलत नसतो. पण शास्त्र म्हणते आहे हे सगळं तू केलं तर बदलेल, स्वतःबद्दलचा भाव बदलेल. आणि त्याच्यासाठी आता भक्ती कशी असते हे आज आपण पाहू, त्याची उपासना कशी असते हे आज आपण पाहू, त्याचं ज्ञान कसं असते हे आज आपण पाहू. तो भक्ती करतो म्हणजे समर्थानेच म्हटलंय, विभक्त नव्हे तो भक्त. आता तो विभक्त नाही, एक रूपतेतून भक्ती करतो. आणि भक्ती कशी आहे त्याची, पोथी वाचली, यात्रेला गेलो, देवळात गेलो, लाल फुल वाहिलं, पांढरं फुल वाहिलं किंवा बेलपान वाहिलं, तुळशीपान वाहिलं, उपवास केले, प्रदक्षिणा केल्या, गिरक्या, इथवर त्याची भक्ती थांबली नाही. चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती. वेदांतांनी भक्तीची व्याख्या केली आहे. चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती. भक्ती त्याची सुरू झाली. तो जाणून करतो. बघा, उत्तम पुरुष जेव्हा आपण बघितलं आहे तेव्हा आपण बघितलं आहे की हे तो जो जो करतो, आता त्याची पूजा करणं बंद नाही झालं आहे, त्याचं सगळं सुरू आहे, पण तो जाणून करतो आहे की मी हे काय करत आहे याची जाण त्याला आहे.
मी प्रदक्षिणा करीतो म्हणजे मला काय करायचं आहे. आपल्याला सगळं तर नाही सांगत, पण एक प्रदक्षिणा सांगते म्हणजे आठवून जाईल. की प्रदक्षिणा करतो म्हणजे आपण काय करतो, पहिले देवाला नमस्कार करतो, पहिले डोळे भरून त्याला बघतो, त्याचं सौंदर्य टिपवून घेतो, हृदयात सामावून घेतो आणि डोळ्याचे दरवाजे बंद करतो. तेच माझ्या आतमध्ये आहे याची जाणीव होऊन जाते की हा एवढा सुंदर माझ्या हृदयात असला पाहिजे. आणि आता प्रदक्षिणा करायला निघतो की हाच जो आहे तो मला सगळ्या जनांमध्ये दिसतो का, सगळ्यांमध्ये आहे का, हे बघायचं म्हणजे प्रदक्षिणा. अशी प्रदक्षिणा करायची, असे जाणून तो प्रत्येक कार्य करतो, प्रत्येक पूजा पूजेमध्ये जे जे करतो ना असं जाणून करतो. आपण प्रत्येक ते कसं जाणतो हे विस्ताराने आपण बघितलं आहे मागच्या समासामध्ये, आठवतच असेल तुम्हाला. न जाणता कोटेवरी साधने केली परोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. हा असा जाणून करतो म्हणून तो मोक्षाचा अधिकारी होण्याचा मार्गावर लागला आहे. समर्थांच्या भाषेमध्ये सांगावं तर तो गमू पंथ अनंत या राघवाचा, या मार्गी लागला आहे तो. खऱ्या रीतीने भक्ती करीत आहे. हे भक्ती एक पूर्ण शास्त्र आहे हो, हे काही एल्या गेल्याचं काम नाही आहे. भक्ती करणं म्हणजे भक्ती म्हणजे लेकुराचा खेळ, हे लहान मुलांचा खेळ म्हणून नाही आहे. भक्ती एक पूर्ण शास्त्र आहे, भावना आहे, प्रेम आहे, आधार आहे. परम प्रेम स्वरूपा नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनीच म्हटलं आहे. परम प्रेम करणं म्हणजे भक्ती करणं आहे. असं हा आता प्रेमाचा निकषावर तो स्वतःला घासून पाहत आहे की माझं प्रेम भगवंतावर, माझ्या श्री गुरूंवर किती आहे, की अजूनही संसारावर आहे, देहावर आहे. हा निकष तो लावत जातो, स्वतःला तपासत जातो की माझ्या प्रेमाचं ठिकाण कोण आहे, माझं प्रेम कुठं आहे. असा निकष तो स्वतःला लावतो, स्वतःला चेक करतो, इतरांना नाही. स्वतःला चेक करतो की माझं भगवंतावर किती प्रेम आहे, माझं माझ्या श्री गुरूंवर किती प्रेम आहे, किती आस्था आहे, किती श्रद्धा आहे, किती विश्वास आहे. हे नेहमी तो चेक करत राहतो, नेहमी बघत राहतो. आणि सगळं करतो, असं कुठंच नाही म्हटलं घरदार त्यांनी सोडलं किंवा संसार सोडला, मुलाबाळांना सोडलं, असं नाही. स्वधर्म नीती सांभाळतो आणि सुखाने संसार करतो. संसार करतो आहे असं म्हटलंय बरं, पण कसा, नीती सांभाळून, स्वधर्म सांभाळून. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. कशासाठी म्हटलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची तू निघाला आहेस ना, तर हे करणं तुला भाग आहे, हे तुला केलंच पाहिजे, तरच तू भक्ती पंथावर आहे, नाही तर भक्ती पंथावर नाहीच आहे. आणि अशा रीतीने तो सुखाने संसार करतो. आणि डॉक्टर काका म्हणतात बघा की आपण हे मनुष्य देह धारण केला आहे ना, तर सुखाने राहायचं आणि सुखाने राहता राहता एक दिवस सुखरूप व्हायचं आणि सुखरूप होऊन मग ह्या जगाचा निरोप घ्यायचा. जायचं तर आहेच, निरोप घ्यायचाच आहे. कोणीही इथं अमरपट्टा घेऊन आलेला नाही, तर कसं जायचं हे सुद्धा श्री गुरु शिकवत असतात आणि डॉक्टर काकांनी हे शिकवलेलं आहे. आणि एक अजून म्हणे महत्वाचं सांगतो की ही सुखरूपतेची गाडी कुठं येत असते, सुखाच्या प्लॅटफॉर्मवर येत असते.
म्हणून मला सुखीच राहिलं पाहिजे. मला सुख किंवा दुःख या द्वंद्वामध्ये नको. मी सुखीच आहे, मी सुखरूप आहे. आणि आता सुखरूप झाल्यावर या जगाचा निरोप घेण्याला मला भीती नाही वाटत, मला काही अडथळा येत नाही. असा हा आता सुखाने संसार करतो आहे. जसं काल सांगितलं, तो सगळे सुखात आहे, मुलाबाळांमध्येच राहतो आहे, संसार करतो आहे. पण कसा? कर्तव्यतेची सरे, तो मी आत्मत्वे उरे. मी कसा आहे आता? मी आत्मा म्हणून तो उरलेला आहे आणि ह्या दृष्टिकोन ठेवून तो संसारात आहे. तो कधीही विसरत नाही मी कोण आहे. स्वचा भाव कधीही विसरला नाही, क्षणासाठी सुद्धा नाही. आपल्याला रात्री खूप एकदम घोर झोपेमध्ये आपण असलो आणि तरीही आपल्याला कोणी उठून विचारलं तुझं नाव काय आहे, तर असं आपण म्हणतो का थांब गड्या आठवू दे, मी विसरलो. नाही, हे आपल्याला आपलं माहीतच असते. मला किती मुलं बाळ आहेत असं नाही म्हणत आपण की थांब मी विचारून येतो, मोजून येतो. नाही नाही नाही, पक्क आठवते. केव्हाही विचारा, कधीही विचारा. तसंच त्याला पूर्ण आठवते मी कोण आहे, सहजावस्था. असा तो याच्यावर मी कोण आहे ह्याच्यावर हा सहज झालेला असतो. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे हे आपल्याला सांगावं लागते का? नाही हो, ह्याच्यात काय सांगायचं आहे. असा तो याच्यावर स्वरूपावर सहज होऊन जातो आणि सुखाने संसार करतो. मुलाबाळांना सोडलं नाही, बायकोला किंवा नवऱ्याला सोडलं नाही, घरादाराला सोडलं नाही, कोणाला हाकललं नाही किंवा स्वतःही गेला नाही, पण तरीही संसार करतो. अशा रीतीने जाणून करतो. जाणून पूजेपर्यंतच थांबलो होतो उत्तम पुरुषामध्ये, आता मला भाव बदलायचा आहे ना, तर आता जाणून संसार सुद्धा करतो. आणि असा जाणून करण्यासाठी सामान्य श्रद्धा पुरी नाही आहे. ही श्रद्धा त्याची पुरेशी सामान्य जशी आपली असते तशी श्रद्धा पुरेशी नाही. प्रेमाची, निष्ठेची आणि अनन्यतेची त्याच्यासाठी फार गरज आहे. न अन्य. आता मला तुझ्या शिवाय दुसरं कोणीच नाही. आता माझे श्रीगुरु, माझे भगवंत, न अन्य. एक मुलगी बघा सासरला येते तर कोणासाठी, कोणावर प्रेम करून येते? ती आपल्या पतीवर प्रेम करते आणि त्या प्रेमापोटी त्याला त्याचे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना ती सांभाळते की नाही. तसंच हाही प्रेम कोणावर करतो? मैं सेवक रघुपती पती मोरे, असा अभिमान कबहू नाही छुटे, रामायण म्हणते. काय अभिमान आहे मला? अभिमान, अहंकार दुश्मन आहे परमार्थाचा, वैरी आहे हे म्हटलं आहे. पण ह्याला सुद्धा अहंकार आहे, अभिमान आहे. कशाचा? असं अभिमान कबहू नाही छुटे, मैं सेवक रघुपती पती मोरे. मी आहे हो, मला अभिमान आहे. कशाचा? मी सेवक आहे आणि माझे पती कोण आहेत? भगवंत श्रीराम. हा अभिमान मान्य आहे. असा हा स्वतःला अभिमान ठेवतो, प्रेम ठेवतो, निष्ठा ठेवतो, अनन्यता ठेवतो, न अन्य. आता रामाशिवाय मला कोणी नाही. एक पतीशिवाय तिला कोणी नसतो. पती अनुकूल आहे तर तो सगळी सासरची प्रतिकूलता, ती अनुकूलता एक पतीची असेल तर बाकी सगळी प्रतिकूलता ती सहन करते. तशी राम मला अनुकूल आहे, मग संसाराची कितीही प्रतिकूलता असली काही फरक नाही पडत. असा हा होऊन जातो. आणि अनन्यता, आणि हीच खरी शरणागती आहे. आणि ह्याच्यातूनच ऐक्य आहे.
तो आणि मी वेगळा नाही. पती पत्नी वेगळे असतात का? नाही. तसे माझे भगवंत आणि मी वेगळा नाही, तो मी आहे. अशा प्रकारे प्रयत्नाशिवाय होणारे स्फुरण, त्याच्यासाठी त्याला काही प्रयत्न नाही करावे लागेल असं आठवावं नाही लागत. कोणताही प्रयत्न करावा नाही लागत. प्रयत्नाशिवाय स्फुरण होते, धारणा होते, नित्य स्मरण राहते. परिपक्व धारणा, परिपक्व भक्ती, हेच त्याचे ध्यान होय. ह्याला ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे असं बसणं हे नाही. प्रयत्नाशिवाय त्याची आठवण, प्रयत्नाशिवाय त्याचीच प्रेम. त्याला प्रेम करण्यासाठी काही प्रयत्न नाही करावा लागत, काही स्फुरण नाही, काही नाही, काही नाही, तरीही आहे, नित्य स्मरणात आहे, त्याला विसरूच नाही शकत. असं जे आहे ही परिपक्व धारणा म्हणजेच भाव समाधी. भाव बदलवायचा आहे ना हो, याला भाव समाधी म्हटलं आहे शास्त्राने. ही भाव समाधी त्याची 24 तास असते. ती जी मुलगी सासरी आहे ती एका मिनिटासाठी तरी विसरते का हो? तिचे पती बाहेर गावला असतील, कामाधंद्याने कुठं नोकरीसाठी किंवा धंद्यासाठी बाहेर गेलेले असतील, तर ती असं नाही म्हणत मी विसरूनच गेली गड्या माझे पती कोण आहेत. नाही विसरत ना. तसेच ही भाव समाधी तू कधीही विसरत नाही, अनन्य. आणि त्या निरपेक्ष प्रेमाचं त्याला कधीही विसर पडत नाही. संसार तो ईश्वराला, त्या याला संसार आहे ना त्याचा, नाही आहे का? आहे, पण समर्पित संसार आहे. की हे जे माझे मुलं बाळ किंवा माझा देह आणि माझे देह संबंधी हे सगळे ईश्वराला समर्पित. हे सगळं तुझं आहे आणि तू दिलं म्हणून मी ठेवलेलं आहे. जसं ती पती आहे म्हणून त्याच्या आई वडिलांशी ती प्रेमाने राहते, भाऊ बहिणींशी प्रेमाने राहते, सगळ्यांशी जे जे त्याचे असेल त्यांच्याशी सगळ्यांशी प्रेमाने राहते, तसे हे सगळे जे आहेत ना तू दिलेले आहेत म्हणून त्यांच्याशी प्रेम करते. देहबुद्धीचं प्रेम नाही आहे, हे ईश्वराचे आहेत आणि माझा संसार ईश्वराला समर्पित आहे. पण चैन पडत नाही हो पतीशिवाय. रामा तुझं विण रामा मज कंठ विण. तसं त्याला आता रामाशिवाय प्रेम नाही, रामाशिवाय चैन नाही. सगळे आहे, संसार सुरू आहे, सगळे सुरू आहे, काहीही खोट नाहीये, पण तरीही चैन नाही आहे. हृदयाचा बंदीखाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला. अशा त्याच्या हृदयामध्ये विठ्ठल कोंडलेला आहे. कुठं राहतो तो? हृदयाचा बंदीखाना केला, त्यात विठ्ठल कोंडीला. असे संतच म्हणतात हो. समर्थ म्हणतात तुझं विण रामा मज कंठ विणा. असं मला कधी झालं का? चेक केला आहे का आपण? की आज भगवंताला पाहिलं नाही, आज दर्शन केलं नाही, मला चैन पडत नाही. आपल्याला आपलं मुलं बाळ मिळाले नाही, काहीतरी नातवांचं हे झालं तर चैन पडत नाही. आज मुलं बाळ घरात नाही ना, हे घर खायला येते असं आपण म्हणतो. आणि समर्थ म्हणतात तुझं विण रामा मज कंठ विण. काय फरक पडला? बस हेच मला सुद्धा चेक करायचं आहे की मला कोणाशिवाय करमत नाही, कोणाशिवाय चैन पडत नाही. आणि तो सद्गुरूंना म्हटलं आहे बघा, हे डॉक्टर काकांचंच आहे, परम सद्गुरु परमार्थापर न्यावी माझी मती. विहित कर्म मी नित्य करावे आस असो चित्ती. माझ्या चित्तामध्ये काय आहे? विहितच कर्म माझ्याकडून होऊ दे, आस असो चित्ती. निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. हे सगळं करायला माझी वृत्ती.
ताई आवाज गेला आणि तुम्ही बाहेर पडलात वाटतं. काहीतरी गडबड झाली होती, त्यामुळे इंटरनेट गेलं होतं वाटते. आणि अशा रीतीने माझी वृत्ती उल्हासित राहावी. कशासाठी? हे सगळं करायचं आहे, संसार सोडायचा नाही आहे, पण माझी वृत्ती नेहमी उल्हासित राहावी. तुझ्या पदाचे तीर्थ ठरावी सहजची माझी वृत्ती. हे श्री गुरुदेवा, माझी वृत्ती कुठं धाव घ्यावी? तुझ्या पदाशी. इतर कुठंही माझ्या वृत्तीने धाव घेऊ नये, इतर कुठंही मी जाऊ नये. असा भक्त लोकांतात असूनही तो एकांतातच असतो. सगळ्यांमध्ये राहून ती मुलगी जशी आपल्या पतीला प्रेम करते, तसा हा सगळ्यांमध्ये राहतो, सगळ्यांचं सगळं करतो, पण तो त्याचं लक्ष कोणीकडे असते? त्याची वृत्ती कोणीकडे असते? पतीकडे. तशी ह्याची वृत्ती भगवंताकडे, श्री गुरुकडे. असा हा सगळ्यांमध्ये असून ह्याला एकांत म्हटलं आहे. एकाचाही अंत. मी वेगळा आहे, मी एक आणि तो एक असा नाही राहिला. हा एकांत म्हणजे एकाचा अंत, मीपणाचा अंत. आता मी वेगळा नाही, असा हा एकांत आहे. असं नाही घरादारातले सगळे जा किंवा मी खोलीमध्ये स्वतःला बंद करून एकांतात बसले, ही अपेक्षा नाहीये. सगळ्यांमध्ये राहून सुद्धा एकता, एकांत. असा हा एकांतात आहे. देहाने सर्वांमध्ये आहे, पण तो एकांतात आहे. असं तो पूर्ण यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, षडगुणेश्वर संपन्न असा हा भग असलेला भगवान आपण पाहिला आहे उत्तम गुणामध्ये. असा हा भगवंत, हा ईश्वर अशा भक्तांवर नेहमी प्रसन्न राहतो. आणि त्याची ईश्वर निष्ठा, त्याचे ईश्वरी नियोजनाचे त्याच्यावर मग परिणाम होत नाही. तो शोक संतप्त होत नाही, तो रडत नाही, तो निष्काम उपासना करत राहतो, तो मुक्तच असतो. त्याच्या जीवनामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येत नाहीत असा नाही आहे, त्याच्या जीवनामध्ये येतात, पण त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. माझे श्री गुरु म्हणतात, लाट येते हो, आपण जिवंत आहोत, असं काही झालं तर लाट येते, लाट नाही होऊ देत, लहर येते, झुळूक साधी. ही झुळूक येते, पण त्याची लाट तो होऊ देत नाही. लाटेमध्ये सगळं वाहून जातेच ते. झुळकेमध्ये काही जास्त फरक नाही पडत, ती क्षणभरासाठी येते आणि निघून जाते. श्री गुरु माझे म्हणतात की तो लाट नाही होऊ देत, तो शोक संतप्त नाही होत, तो त्याच्यामध्येही ईश्वराला विसरत नाही. पूर्ण जाणीव असते की हे सर्व आहे ते ईश्वराच्या मर्जीने आहे, त्यामुळे तो कशातही किंतु परंतु करत नाही, संतप्त होत नाही. शांती, समाधान, तृप्ती तो याच्यातही टिकून राहते त्याची. आणि असा हा कधीही भोगाची इच्छा केली नाही म्हणून त्याला सर्व अनुकूलच असतात. तो नेहमी अनुकूल असतो, तो संत होऊन जातो. त्याला ही सगळी जी परिस्थिती आहे ना, ह्याच्यामध्ये तो हा विचार देतो की ईश्वराचा आहे, म्हणून ते त्याला सगळं अनुकूल वाटते, की ठीक आहे हे असंच असेल, हे माझं नाही. या भावनेने तो शांत राहतो, त्याला सगळी अनुकूलता दिसत असते. आणि तो बहिरंगातून प्रपंच करत असतो, अंतरंगातून तो परमार्थ करत असतो. म्हणजे परम अर्थाकडे, परम सद्गुरु परमार्थापर न्यावी माझी मती, म्हणजे त्याची परम अर्थाकडे, त्या आत्मतत्वाकडे त्याची मती गेलेली असते.
आणि ही तिथं स्थिर झालेली असते, स्थित प्रज्ञ. गीतेमध्ये सांगितलं आहे ना. असा हा स्थित प्रज्ञ अविचल असतो. तो कधीही विचलित होत नाही, त्याची मनस्थिती डिगत नाही, तो शांतच असतो. असा हा अविचल राहतो. ईश्वर सर्व भूताना हृद्देशेतून तिष्ठती, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. असं त्याचं सुरू असते का. तो नवविधा भक्ती करतो. सगळ्या प्रकारची भक्ती त्याला येत असते. सगळ्या भक्तीने तो चराचराची आव्हाने काय तुझ्या कामी. तुला भक्ती करताना आवाहन, विसर्जन वगैरे पूजा करताना हे त्याचा काय भाव असतो याच्यासाठी, की चराचराशी तू चराचरामध्ये आहेस, इथं आहेस ना, मग तुला इथं असलेल्याला काय आव्हान करायचं असते का. तू असलेल्यालाच काय तुला बोलवू. चराचरा तू आव्हान हे काय तुझ्या कामी. आणि सकल आधार तुझला काय आसना देऊ मी. असा सगळं तुझ्याच आधारावर आहे आणि तुला आता मी आसन द्यावं, हे कसं शक्य आहे. तुझ्यामुळे तर मी आहे. अशी त्याची भक्ती सुरू आहे. असं तो सगळ्यांचा आधार असलेले ते परमतत्व, त्याला तो नेहमी अनुभवत असतो. आत्मानुभव आपण बघितलं बघा काल. आणि आत्मानुभव असा बघता बघता त्याची उपासना, आता अशी त्याची भक्ती, आता त्याची उपासना म्हणजे त्याच्या बुद्धीच्या निश्चयाला तो चुकवून कधीही मन आपल्याला जे प्रिय असते ते करू पाहते, पण ह्याचं मन उन्मन झालेलं असत. दत्त दत्त ऐसे लागिले ध्यान, विसरले मन झाले उन्मन. त्याचं मन उन्मन झालेलं असते. मन अभ्यासाला, साधनेला अनुकूल राहत असते. नाहीतर मन आपलं वायू तत्वाचं आहे. त्याचं मन, त्यांनी ते जे आहे त्याचा गुणधर्म, आणि मनाचा सगळ्यात एक चांगलं वैशिष्ट्य आहे बघा, की मन भले वायू तत्वाचं आहे, ते भटकत राहते, हे सगळं खरं आहे, पण मनाला जिथं गोडी मिळून जाते ना, जिथं त्याला प्रेमाचा भाव मिळतो ना, तिथं तो स्थिरावते, तिथं ते थांबते, तिथं ते मन रमते. तसं ह्याचं मन अनुकूलता याच्यामध्येच पाहते, त्याचं मन प्रतिकूल होत नाही. ईश्वर प्रेमातच त्याचं मन रमल्यामुळे त्याची ही समस्या सुटली. कारण त्याच्या मनाने ईश्वरावर, त्या परमतत्वावर प्रेम केलेलं असते, आणि जिथं प्रेम असते ना तिथं मन रमत असते. माझ्या नातवावर प्रेम आहे म्हणून त्याच्याजवळ माझं प्रेम रमते, आणि ह्याचं प्रेम त्या ईश्वर तत्वावर रमते, कारण त्याच्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून मन त्याचं तिथं रमते. हे सगळी मनाची समस्याच त्याची सुटून गेली. उपासना आहे बरं आता सुरू, त्याची भक्ती झाली, अशा रीतीने तो भक्ती करतो. तो उपासना कशी करतो, तर त्याचं मन तिथं कुठेही भटकत नाही. ही 5-10 मिनिटं अशी त्याची उपासना नसते, अर्धा तास 1 तास जी आपण उपासना म्हणतो, हे म्हणा ते म्हणा आणि झालं, अशी त्याची उपासना नसते. त्याची उपासना 24 तासाची असते. आणि मनाची जी समस्या आहे ही त्याची अशा रीतीने सुटली, त्याचा वासना नाश पावल्यामुळे ही भक्तीला इथून सुरुवात खरी झालेली आहे. वासनेचा क्षय, भक्तीचा उदय. हे वासनेचा क्षय झाल्यामुळे हे चित्त, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मन वायू तत्वाचं आहे, बुद्धी आपली अग्नी तत्वाची आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे, आणि हे चित्त जल तत्वाचं आहे. आणि अशा भक्तीने त्याचं चित्त शुद्ध झालेलं असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे, निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते, निष्काम उपासने चित्त शांत होते.
हे असं निष्काम त्याने कर्म केलेलं आहे, त्यामुळे चित्त शुद्ध झाले आहे आणि उपासनेच्या ठिकाणी त्याचं हे चित्त द्रवीभूत होते असं म्हटलेलं आहे. की हे जन्मोजन्माचं जे आपण भरलेलं आहे ना, आपण पहिल्या दिवशीच बघितलं होतं बघा, की हे भाव बदलण्यासाठी चित्त असं त्याने आकार घेऊन घेतलेला आहे बघा. ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवतो ना, पाण्याला तो आकार येऊन गेलेला असतो आणि ते जर आपण फ्रीजर मध्ये ठेवून दिलं तर असं वाटीच्या आकाराचं बर्फ होऊन जाते किंवा ग्लासच्या आकाराचं बर्फ होते. तसं आपलं चित्त त्या वासनांच्या आकाराचं, ज्या वासना आपल्याला जन्म घ्यायला लावतात त्या देहबुद्धीच्या आकाराचं झालेलं होतं आणि तेच बर्फ जेव्हा वितळते तेव्हा त्याला आपण दुसरा आकार देऊ शकतो. म्हणजे दुसऱ्या भांड्यात ते पाणी टाकलं की दुसरा आकार मिळतो. तसं आता इथं याचं चित्त विरघळलं आहे, द्रवीभूत झालेलं आहे आणि अशा या उपासनेमध्ये त्याची जी प्रेम उत्कट भावना आहे, जिथं ते जमलेलं आहे श्री गुरूंच्या चरणाशी, भगवंताच्या चरणाशी, तो आकार इथं तो घेऊन घेतो. पहिला भाव देहबुद्धीचा इथं विरघळला आणि इथं हा नवीन भाव तयार होत आहे बघा, की मी आत्मा आहे. हा आत्मभावाचा आकार इथं त्याला देणं सुरू झालेलं आहे आणि असा हा मी देह नसून मी ब्रह्म आहे, हा भाव, हा आकार, कारण इथं चित्त द्रवीभूत झाला आहे, विरघळलेला आहे, ह्याला मीचा अनुभव झालेला आहे आणि स्वरूपाचा आकार ह्याला दिल्या जात आहे. भगवंता तू माझा कुंभार, जसा कुंभार मटक्याला आकार देतो ना, तसा आता ह्याच्या चित्ताला आकार देणं सुरू आहे. हा आकार स्वरूपाचाच आहे, स्वरूपाकारतेमध्ये हा रमत आहे आणि अपरोक्ष ज्ञान त्याला होत आहे आणि त्यासाठी तो प्रेम आणि त्या प्रेमाने त्याचा तो तिथं स्थायी भाव झाला आहे, तिथंच तो थांबत आहे. जसं ते मडकं एकदा आकार कुंभाराने दिलं की मग ते भट्टीत टाकतो तो, पण ते सोकेपर्यंत त्याचं लक्ष ठेवावं लागतं. असा हा स्थायी भाव झाला आहे आणि श्री गुरूंच्या त्या ज्ञान भट्टीमध्ये या आकाराला परिपक्वता येते. काल आपण बघितलं श्री गुरूंनी कलमामध्ये कशी श्री गुरूंनी ते ज्ञान दिलं आहे, त्याची शेवटची परिणिती म्हणजे काय आहे, आत्म्याची ओळख. श्री गुरूंची शेवटची कृपा दृष्टी म्हणजे काय आहे, मी आत्मा आहे याच्यावर थांबणं. अशी ह्याची मनोवृत्ती, मी देह नाही मी आत्मा आहे इकडे, याकडे ती वळलेली आहे आणि तो आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी तिच्याची सर्व आहे. तो आवडीने प्रेमाने हरिनामामध्ये रंगला आहे. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आणि या कीर्तनामध्ये, या नामामध्ये, या भजनामध्ये तो पांडुरंग येतो हो नाचायला. एक सहज म्हणून सांगते, आता विषय निघाला आणि आठवलं म्हणून सांगते, की साधारण भक्त कोणीही माझ्यासारखा देवाजवळ जातो, नमस्कार करतो आणि म्हणतो देवा मला दे. तर भगवंत विचारले त्याला, काय पाहिजे तुला? माझ्याजवळ दोन आहेत, एक माया पण माझीच आहे, भक्ती पण माझीच आहे, तुला काय पाहिजे? तर म्हणतात याच्यात काय फरक आहे, तू समजावून सांग म्हणजे मी योग्य ते घेतो. तर म्हणे बघ, तुला स्वतःला नाचायचं असेल ना तर तू माया माग, आणि तुला जर नाचवायचं असेल तर तू भक्ती माग. भक्तीच्या पोटी मी त्याच्या घरी नाचतो म्हणते, भगवंत त्या भक्ताच्या तालावर नाचतो आणि मायाच्या पोटी ह्या संसाराच्या तालावर तुला नाचावं लागेल, कारण हे सगळं मायेच करणीचं आहे, मायेने बनवले आहे. म्हणजे तुला जर संसार पाहिजे असेल तर तू माया माग आणि मी पाहिजे असेल तर तू भक्ती माग. असा हा योग्य निवाडा करून, योग्य मागायला विवेक करून मागतो, भक्ती करतो. आणि अशा रीतीने
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. म्हटलं काय आहे, नाथा घरी नाचे माझा, तो पांडुरंग कोणाचा आहे, माझा आहे. आणि नाचतो कोणाच्या घरी, नाथांच्या घरी. म्हणजे माझ्यासोबत त्याचं काय भांडण आहे का, किंवा माझं अंगण काय वाकडं आहे का, काय आहे प्रॉब्लेम? तो माझ्या भजनामध्ये का नाचत नाही? नाचतो कारण नाथांसारखा भाव माझा नाही. तो भाव आता ह्या भक्ताचा, ह्या शिष्याचा तयार झालेला आहे. त्याचं ते चित्त जे आहे द्रवीभूत झालेलं आहे, आकार झाला आहे. आणि ह्या श्री गुरूंच्या याच्यासाठी तो पूर्ण तयार झाला आहे. याचा तो आकार इथं पक्क होणं सुरू आहे. भक्तीमध्ये तो मटक जसं पक्क होऊन जाते, तसं हा आता त्या कोणत्याही याचं चिंता, जसं आता आपण पाहिलं, आताच थोड्या वेळा पहिले, की त्याचा संसार म्हणजे ईश्वराचा म्हणून तो तुझा दिलेला आहे म्हणून आहे, अशा रीतीने तो भक्ती करतो. अंतर्बाह्य शुचीभूत होतो, अशी त्याची भक्ती सुरू आहे. असा हा अंतर्बाह्य शुचीभूत होऊन भक्ती करतो. म्हणजे काय, काम क्रोधस तथा लोभस तस्मात तेतम त्रयम त्यजेत. हे आतमधून त्यांनी सगळं त्यजून दिलेलं आहे आणि बाहेरून सुद्धा छान स्वच्छ आणि शुचिभूत होऊन आंघोळ वगैरे करून बसला आहे. अशी याची भक्ती सुरू आहे. आणि असा हा अंतर्बाह्य शुचिभूत होऊन भक्ती करतो आहे. म्हणून त्याची भक्ती कशी आहे, की जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, ऐसे न करता निर्फळ भूमिभार. हा आता भूमिभार नाही झालेला आहे, तेथे अहंकार हा धूप जाळून, त्याने अहंकाराचा मीपणाचा धूप जाळून टाकला आहे. हा अहंकार काही केल्या पृथ्वी तत्वाचा आहे, काही केल्या जात नसतो. तो त्यांनी अगदी धूप माळून देवाच्या समोर, श्री गुरूंच्या समोर धूप लावलेला आहे आणि तो तिथं त्यांनी जाळून टाकलेला आहे. नाहम तेजे ओवाळू सामरस्ये पोटाळू, असा हा त्या तेजामध्ये, त्या भट्टीमध्ये परिपक्व झालेला आहे. हे बघा, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे, पंढरपुराला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद मिळत असतो. काय आहे हो, ज्वारी आणि चना. पण हे जर पाण्यात टाकले तर कोंब येते, आणि ह्याला जर भाजून टाकलं तर कोंब येत नाही. म्हणून तिथं लाह्या फुटाण्यांचा प्रसाद, म्हणजे तो प्रसाद म्हणजे काय आहे, आता तू संसारात जाशील, भगवंताचं विठ्ठलाचं दर्शन घेतलं, आता तू संसारात जाशील, आता पुन्हा तू तिथं ते देहबुद्धीचं कोंब उगवणार नाही, कारण भट्टीतून निघून आलेला आहे. आता पुनरपी संसारात जाणे नाही, पुन्हा पुन्हा जन्माला येणे नाही. संसारात गेलं तर जन्म मरण ठेवलेलंच आहे. आता पुन्हा जन्माला येणे नाही, पुन्हा मरणे नाही. जन्माला आलं तर मरावंच लागते. आता जन्मालाच यायचं नाही आणि आता मरायचं नाही, कारण परिपक्वता आली आहे, भट्टीतून निघालेला आहे. आणि असा तो भक्त, त्याच्या मनामध्ये त्यांनी सगळं काम क्रोध लोभ मद मत्सर सगळं काढून टाकल्यामुळे छल कपट त्याच्या जवळ नाहीच आहे. भगवंत रामायणामध्ये सांगतात की निर्मल मंजन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. जो असा निर्मळ मनाचा असो ना, तो मला खूप आवडतो. ज्ञानी भक्त मोही अति प्यारा, असा ज्ञानी भक्त मला खूप आवडतो रे. आणि छल कपट करणारा मला अजिबात आवडत नाही. भगवंताने स्वतःचा स्वभाव सांगितलेला आहे. असं सांगून त्याने सकाम नसावा, निष्ठा असावी, मनोवृत्ती देवाकडे असावी, त्याच्या अनुसंधानात असावा, असा हा झालेला आहे. त्याच्या अनुसंधानात राहिलेल्या झाल्यामुळे त्याची श्रद्धा, त्याचं प्रेम सगळं भगवंताजवळ ठेवलेलं आहे, भगवंताशी निगडित आहे.
आणि मागतो काय, सतसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मला दुसरं काही नको देऊ, यांच्या संगात ठेव. जर मी असा गेलो तर मला अजूनही माझ्यावर विश्वास नाही, म्हणून नेहमी म्हणतो सदा सतसंगती. बस ही प्रेमाची भक्ती याने काय झालं आहे, चित्त शुद्ध आणि चित्त शांत झालेला आहे. अशा ह्या विषयांचा कचरा इथं अजिबात नाही. असं शुद्ध आणि शांत चित्त जे आहे त्याच्यामध्ये ते तत्व बरोबर दिसते आहे. बघा, पाणी शुद्ध असेल आणि शांत असेल, त्याच्यात अंगठी पडली तर पटकन दिसते, आपण उचलून घेऊ शकतो. पण तीच गढूळ पाण्यामध्ये आणि किंवा वाहत्या गढुळी आहे आणि वाहत आहे गटात, त्याच्यामध्ये अंगठी पडली तर काढणं आहे का? नाही काढता येत. तो संसारी असो, त्याच्यामध्ये हे आत्मतत्व आहेच. त्या गटाच्या पाण्यामध्ये अंगठी पडलीच आहे, पण ती दिसत नाही. आणि शुद्ध आणि स्वच्छ पाण्यामध्ये अंगठी लवकर दिसली, फक्त असं टाकून घ्यायचंच राहिलं आहे. अशा रीतीने ते आत्मतत्व ह्याला दिसू लागलं आहे, हा ज्ञानाचा अधिकारी झाला आहे. आणि अशा रीतीने हा ज्ञानाचा अधिकारी झाल्यामुळे ईश्वर भेटीची तळमळ आस लागली या जीवाला, कधी भेटवी जीवा शिवाला. आता बस हे ऐक्य झालं पाहिजे, हीच एक आस. आता हे काही नको, फक्त आणि फक्त तू. अशा ह्या ईश्वर गुणांनी, ह्या चरित्रांनी त्याच प्रेमामध्ये हा रमत आहे. आपोआप त्याला त्याची समाधी, ज्याला ध्यान समाधी म्हटलेलं आहे, अशा ह्या समाधीमध्ये तो नेहमी राहतो. नेहमी तो अशा त्याच्याच, आणि हाच राजमार्ग आहे, हा खरा भक्तीचा राजमार्ग आहे. आणि ह्याच मार्गावर तो नेहमी चालत असतो. आणि जन्म मिळाला की मृत्यू झालं त्याला काही घेणं देणं नसतो. तो म्हणते धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले. त्यांनी जन्म दिला तर कशाला? हे भक्ती करायलाच भगवंतांनी मला धाडलेलं आहे, धर्माच्या करिता. माझं काही घेणं देणं नाही आहे, त्याच्या काम करण्यासाठी मला त्यांनी पाठवलेलं आहे, म्हणून मी आलेलो आहे. माझ्या वासनाच्यासाठी नाही. नाहीतर नियम काय आहे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. आणि जर ह्याला जर जन्म घ्यावा लागला तो तो काय म्हणतो, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी गेले. ऐसे जाणून राम भक्तीने ऐश्वर्य हे लाभले. हे ऐश्वर्य म्हणजे हा भक्ती, हा राजमार्ग, असं ऐश्वर्याचं जीणं. मी कोणाचा? मी रामाचा. मी माझ्या श्री गुरूंचा लाडका शिष्य. हे फार मोठं ऐश्वर्य आहे हो. हे ऐश्वर्य मला लाभलं कारण मी अशी भक्ती केली. आणि ह्याच्यासारखी भक्ती आता मला करून मला तसं व्हायचं. आपल्याला आपला भाव बदलवायचा आहे ना, तर ही भक्ती करणं गरजेचंच आहे. आता त्याचं मन, डोळे तुम्ही हे सगळं त्याला आहे ना, तर तो काय म्हणतो, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कान तुम्ही ऐका विठोबाचे गुण. मनात येथे धाव घेई राही विठोबाच्या ठाई. त्याच्याच पायाजवळ पडला राहा, कारण त्याच्यावर ज्याच्याजवळ प्रेम असेल तिथं जावं वाटतं की नाही हो. ज्याच्या मुलगी माहेरी काय ते आईसाठी बाबासाठी, कारण प्रेम आहे तिथं, तिचं मूळ आहे, तिथं जन्मस्थान आहे, तिथं त्याचं उगम आहे, म्हणून तिथं प्रेम आहे. आपण बघा, कोणतीही मुलगी किंवा मुलगा बघायला जातो तर त्या मुलीचं बघताना आपण काय म्हणतो, हिचा भाव कसा आहे, हिचा स्वभाव कसा आहे. आणि हिचा स्वभाव असा 10-15 मिनिटात, एका तासामध्ये काय स्वभाव ओळखू येईल. म्हणतात तिचे आई वडील कसे राहतात हे बघा.
लोकांतामध्ये, समाजामध्ये त्याचे आई वडील त्या मुलीचे कसे आहेत हे बघा, त्याच्यावरून हिचा स्वभाव कळतो. मुळात जो स्वभाव असतो तो त्या मुलीचा असेल असं आपण बघतो की नाही. इतकी सुंदर तुमची सून आहे हो, आपण काय विचारतो, तुझं माहेर कुठलं आहे हो? मुळाकडचं धाव असतं. आणि अशी धाव म्हणजे मुळाकडची, उगमाकडची, कुठं? विठ्ठलाच्या पायी. जशी त्या भगवंताच्या चरणापासून गंगा निघाली, तशी ही भक्ती करता करता मी सुद्धा तिथं आहे, तिथं प्रेम माझं जडो, तिथं मला राहायचं आहे. माझं उगमस्थान, मला हे चालवणारं ते चैतन्य ते आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं, चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती, असं ह्याच सुरू आहे. आणि केवळ शांती, आनंदाचा अनुभव आणि सुखरूपता. आपण सुरुवातीला बघितलं आहे, सुखी व्हायचं, सुखरूप व्हायचं आणि या जगाचा निरोप, असा हा या उपासनेने हा सुखरूपतेकडचा प्रवास याचा सुरू झाला आहे, सुखरूप झाला आहे. आणि आता देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, याचा हा भाव झालेला आहे. आणि अशा ह्या देवाकडे त्याची धाव, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. हा कुठं आहे? हरिपाठी. हा भ्रम नाही आहे या फुलावरून त्या फुलात, म्हणजे संसारात रमणारा नाही आहे. हा एका ठिकाणी निवांत झालेला आहे. असा हा निवांत झालेला श्री गुरूंच्या कृपेची, ह्या कृपेसाठी, प्रेमासाठी काल आपण बघितलं शरणागती. आणि असा हा झाला आहे भक्तेची न ते स्वाभिमाने, कृपा केली दाशरथी, असा निर्वाणा समर्थांनी सुद्धा दिलेला आहे. आणि तो स्वतःच्या बळाने काही केलं असं म्हणतच नाही, कृपा केली, या कृपेच्या बळानेच सगळं झालेलं आहे. माझ्या श्री गुरूंनी कृपा केली, माझ्यावर भगवंताने कृपा केली, म्हणून मला हे सगळं जमलं. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. आता हे झाल्यावर पुन्हा येणे नाही. मन ही शेवंती अर्पुनी भगवंती, पुनरपी संस्कृती येणे नाही. हे माझं जे आहे मन बुद्धी चित्त अहंकार, मन ही तुळशी वाहुनी ऋषिकेशी, पुनरपी जन्मास येणे नाही. आता तो तुळशी काय वाहतो, आपण पहिले तुळशी पान वाहिलं आहे, बेल पान वाहिलं आहे ना. आता कोणती तुळशी वाहिली बघा, काय फरक पडला पूजेमध्ये. मन ही तुळशी वाहुनी ऋषिकेशी, पुनरपी जन्मा येणे नाही. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा, तया वास व्हावा वैकुंठाशी. वैकुंठ म्हटलं आहे, वै अधिक कुंठ, म्हणजे पुढील गती, जन्म मरणाची जी गती आहे ती कुंठली, ती थांबली, कुंठित झाली, थांबून गेली. अशी ही ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. असा हा ज्ञानी भक्त मोही अति प्यारा, असा हा बुद्धी योग, असा हा ज्ञान योग जो गीतेमध्ये सांगितला आहे, अशा रीतीने हा भक्ती करतो, अशा रीतीने हा उपासना करतो आणि ज्ञानाचा अधिकारी होतो. आणि कोणतं ज्ञान, त्याची मेथड कशी आहे, त्याची प्रोसिजर कशी आहे, नक्की मी कोण आहे, खरा देव कोण आहे, हे सगळं त्याचं बघणं ज्ञानी भक्त म्हटलं आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय आहे, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून या खऱ्या देवा. याला खरा देव कळला आहे, हा खऱ्या देवाला म्हणजे स्वला
आता ह्या 33 कोटी देवाकडे ह्याची ओढ नाही आहे. ह्या स्वकडे जो अंतरात्मा आहे, जो अधिष्ठान आहे, त्याच्याकडे याची ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. या आत्मज्ञानाकडची ओढ याला लागलेली आहे. हे आत्मज्ञानावर हा धाव घेत आहे. मी आत्मा आहे, इथं हा ज्ञानी झाला असल्यामुळे इथं हा थांबत आहे. आणि असा जो ज्ञानी आहे हा भगवंताला फार प्रिय असतो, फार आवडता असतो. आणि तोच खरा बाहेर आता नाही जात, स्वतःला बघतो. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असा हा ज्ञानी झाला आहे. आणि अशा ज्ञानाने तो भक्ती करत आहे. ज्ञानियाची भक्ती अशी असते. तो आता ब्रह्मज्ञानाकडे अंतःकरण वृत्ती फिरवत आहे. स्वरूपाकारतेकडे, अशैती आत्मस्वरूपाकडे त्याची वाटचाल सुरू आहे. मी आत्मा आहे. कुटस्थाकडे वळणं म्हणजे त्याला त्याचा आभास घेणं, हे त्याला जमलं आहे. अशी ह्याची भक्ती सुरू आहे. अहमास मध्ये अहम ब्रह्मास्मी हा त्याचा भाव स्थिरावला आहे, थांबला आहे. अशा रीतीने आज आपण भक्ती आणि उपासना आणि ज्ञान त्याचं कसं असते, भाव बदलवण्यासाठी हे बघितलं. उद्या पुढचा विषय बघूया. आज थांबूया, आपला वेळ होत आला आहे. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम, जय जय राम. 13 वेळा नामस्मरण कोण घेता? श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ पंढरनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पुढील निरूपण उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. ज्यांना कोणाला काही शंका असेल किंवा प्रश्न असतील किंवा प्रतिक्रिया द्यायची असेल त्यांनी कृपया विचारावे किंवा समूहावर टाकावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर जय समर्थ. जय समर्थ. नमस्कार ताई. वर्षिणी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार ताई. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. नमस्कार ताई. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर, खूप सुंदर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार ताई. उत्तम आहे. खरंच खूपच सुंदर हो. खूपच सुटतच नाही तिथे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम जय श्रीराम. नमस्कार ताई. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय 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 रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार ताई. नमस्कार ताई. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते. थांबूया. जय जय रघुवीर